नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? एस क्लास एज्युकेशन बाय सुहानीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण पाहतोय 10th स्टँडर्ड सायन्स पार्ट 2 लेसन नंबर 10 दॅट इज डिझास्टर मॅनेजमेंट. डिझास्टर मॅनेजमेंट म्हणजे काय? आपत्ती व्यवस्थापन. तर जेव्हा एखादी आपत्ती येते तर तेव्हा आपत्ती आल्यानंतर त्या आपत्तीवर उपाययोजना करणं किंवा आपत्ती येण्याच्या आधी उपाययोजना करणं किंवा आपत्ती येऊन गेल्यानंतर त्या ठिकाणी पुनर्वसन करणं, या सगळ्या गोष्टी डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये येतात. मग डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये जे आपत्ती आल्यानंतर करायचं असतं, जसं की अर्थक्वेक आल्यानंतर जेव्हा खूप माइल्ड अर्थक्वेक असतो किंवा खूप मोठा नसतो, त्याची तीव्रता खूप कमी असते, तेव्हा आपण टेबल्सच्या खाली वगैरे आसरा घेतो. तर अशा पद्धतीने या काही गोष्टी आपण या आधीच्या स्टँडर्ड्समध्ये पाहिलेल्या आहेत. मग आता आपल्याला डिझास्टर मॅनेजमेंट स्टेप बाय स्टेप पाहायचं आहे. सो डिझास्टर मॅनेजमेंट यामध्ये आपण पाहणार आहोत डिझास्टर, त्याचबरोबर टाईप्स ऑफ डिझास्टर, इफेक्ट ऑफ डिझास्टर, इफेक्ट ऑर इम्पॅक्ट ऑफ डिझास्टर. त्यानंतर आहे डिझास्टर मॅनेजमेंट, द नेचर अँड एक्सटेंट ऑफ डिझास्टर, फर्स्ट एड अँड एमर्जन्सी ॲक्शन अँड मॉक ड्रिल. ओके, तर या सगळ्या गोष्टी आपल्याला डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये पाहायचे आहेत. तर या ठिकाणी कॅन यू रिकॉलमध्ये आपल्याला काही प्रश्न विचारलेले आहेत, जसं की व्हॉट इज डिझास्टर. डिझास्टर म्हणजे काय? मग डिझास्टर म्हणजे काय की असे सडन चेंजेस, म्हणजे एन्व्हायरमेंटमध्ये असे काहीतरी सडन चेंजेस घडून येतात, मग ते मॅनमेड असतील किंवा नॅचरल असतील. डिझास्टर्स मे बी मॅनमेड और मे बी नॅचरल. डिझास्टर दोन प्रकारचे असतात, ते मे बी मॅनमेड और दे मे बी नॅचरल. सो मग एन्व्हायरमेंटमध्ये असे काहीतरी सडन चेंजेस घडून येतात किंवा सडन इव्हेंट्स घडून येतात की ज्याच्यामुळे लाईफचा आणि प्रॉपर्टीचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये लॉस होतो, त्याला आपण डिझास्टर्स म्हणतो. नेक्स्ट आहे विच डिझास्टर्स हॅव यू एक्सपिरियन्स्ड इन युअर एरिया. मग तुमच्या एरियामध्ये असं काही आधीपूर्वी कुठला डिझास्टर येऊन गेलेला आहे का? जसं की 26/11 आपण पाहिलं होतं, 26/11/2008 की दहशतवाद्यांचा हल्ला झाला होता, तर ते एक मॅनमेड डिझास्टर आहे. मग त्याचप्रमाणे जर नॅचरल डिझास्टरमध्ये पाहिलं तर 2014 पुण्यामध्ये माळीण गावामध्ये दरड कोसळली होती, तर हा एक नॅचरल डिझास्टर आहे, कारण ते खूप पावसामुळे दरड कोसळली होती. त्याचबरोबर आता इथे मागच्याच वर्षीची घटना आहे की ऑगस्ट महिन्यामध्ये खूप पाऊस पडला होता, त्याच्यामुळे कोल्हापूर, सातारा, सांगली सगळ्या ठिकाणी पूर आला होता, महाराष्ट्रामध्ये पूर आला होता. तर अशा काही घटना आहेत ज्यांना आपण असे काही डिझास्टर्स आपण याआधी पण पाहिलेले आहेत. त्याच्यानंतर आहे व्हॉट आर द इफेक्ट्स ऑफ दॅट डिझास्टर ऑन लोकल अँड सराउंडिंग कंडिशन्स. मग या डिझास्टरचा काय परिणाम होतो आजूबाजूच्या परिसरामध्ये किंवा या कंडिशन्सचा आजूबाजूच्या परिसरामध्ये काय परिणाम होतो. तर जेव्हा फ्लड येतं तर तेव्हा सगळं काही वाहून जातं, बरेचसे ॲनिमल्स पण वाहून जातात, बरेचशी आणि जेव्हा स्ट्रॉम वगैरे येते किंवा सायक्लोन येतं तर तेव्हा बरीचशी झाडं वगैरे तुटली जातात, त्याच्यामधून पण खूप सारे जणांचा मृत्यू होतो, लाईफ लॉस होते, प्रॉपर्टी लॉस होते. ओके, सो नेक्स्ट आहे डिझास्टर. डिझास्टरची डेफिनेशन आहे व्हेरियसली डेंजरस इव्हेंट्स ऑकर मेनी टाइम्स इन द एन्व्हायरमेंट, दोज आर कॉल्ड ॲज डिझास्टर्स. मग असे डेंजरस इव्हेंट्स जे की एन्व्हायरमेंटमध्ये खूप वेळा घडून येतात त्यांना आपण डिझास्टर्स असं म्हणतो. खूप डेंजर इव्हेंट्स असतात, डेंजरस घटना असतात. मग डिझास्टर्स हे मॅनमेड असतात किंवा नॅचरल असतात. सम ऑफ द मेन नॅचरल डिझास्टर्स आर फ्लड्स, वेट अँड ड्राय फेमाइन, सायक्लोन्स, अर्थक्वेक्स, व्होल्कॅनोज एक्सेट्रा. आणि मग काही मेन नॅचरल डिझास्टर आहे, जसं की फ्लड आहे, पूर आहे, वेट अँड ड्राय फेमाइन आहे. म्हणजे ड्राय फेमाइन म्हणजे काय, तर खूप उन्हामुळे, खूप उष्णतेमुळे किंवा पाऊसच नाही पडला तर दुष्काळ पडतो, तर तो आहे. सायक्लोन्स म्हणजे चक्रीवादळ वगैरे येणं, अर्थक्वेक्स म्हणजे भूकंप, व्होल्कॅनोज म्हणजे ज्वालामुखी. सो दीज आर ऑल ऑफ अ सडन ट्रबल्स टू दी मॅनकाइंड. आणि हे सगळे अचानक घडून येतात की फ्लड आधी येताना सांगतो की मी येणार आहे किंवा व्हॉल्कॅनो आधी येताना सांगते की मी येणार आहे, असं नाही. हे सगळे सडन चेंजेस आहेत जे की सराउंडिंगमध्ये सडनली घडून येतात आणि जे मॅनकाइंडसाठी म्हणजे पूर्ण मानवजातीसाठी खूप ट्रबलसारखं आहे, खूप संकटासारखं आहे, खूप मोठ्या संकटासारखं असतं. सच इव्हेंट्स कॉज सडन चेंजेस इन दी एन्व्हायरमेंट. मग असे जे काही इव्हेंट्स आहेत तर ते एन्व्हायरमेंटमध्ये, परिसरामध्ये, सराउंडिंगमध्ये खूप सडन चेंजेस घडून आणतात. म्हणजे जेव्हा अर्थक्वॅक येतं तर तेव्हा सगळा जो भूपृष्ठ आहे तर तो हलतो, मग ते एक सडन चेंजेस आहे आणि त्याच्यामुळे खूप सारे चेंजेस घडून येतात एन्व्हायरमेंटमध्ये. त्याच्यानंतर आहे देअर बाय कॉज द डॅमेज टू इट. आणि अर्थक्वेक जेव्हा
घडून येत होतं तेव्हा आजूबाजूचे सगळे बिल्डिंग्स वगैरे खाली पडायला लागतात, तर त्याच्यामुळे डॅमेज खूप मोठ्या प्रमाणामध्ये होतं, लाईफ लॉस होते, प्रॉपर्टी लॉस होते. एन्व्हायरमेंट इज ऑल्सो डॅमेज ड्यू टू यूज ऑफ नॅचरल रिसोर्सेस फॉर अवर डेव्हलपमेंट. आणि आपण आपल्या डेव्हलपमेंटसाठी म्हणजेच मनुष्य स्वतःच्या विकासासाठी किंवा समाजाच्या विकासासाठी जे नॅचरल रिसोर्सेस खूप मोठ्या प्रमाणामध्ये वापरतो आहे, तर त्यामुळे देखील एन्व्हायरमेंटचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये लॉस होतो आहे, एन्व्हायरमेंट खूप मोठ्या प्रमाणामध्ये डॅमेज होतं आहे. कारण इतकी लोकसंख्या वाढलेली आहे, लोकसंख्येसाठी त्या लोकसंख्येच्या गरजा पुरवण्यासाठी इंधन लागणार आहे आणि त्याच्यामुळे खूप मोठ्या प्रमाणामध्ये नॅचरल रिसोर्सेस यांचा वापर केला जातो आहे आणि त्याच्यामुळे एन्व्हायरमेंट डॅमेज व्हायला लागलेला आहे, एन्व्हायरमेंटला धोका निर्माण होतो आहे. दिस लीड्स टू सडन डिझास्टर्स अनएक्सपेक्टेड टू ह्युमॅन. आणि याच्यामुळेच काही सडन डिझास्टर घडून येतात जे की मनुष्याला अनपेक्षित असतात. दिस कॅन बी कॉल्ड ॲज मॅनमेड डिझास्टर्स. आणि मानवाच्या कृतीमुळे किंवा मानवाच्या काही कृत्यामुळे जे डिझास्टर्स घडून येतात त्याला आपण मॅनमेड डिझास्टर्स म्हणतो. मग मॅनमेड डिझास्टरमध्ये पण परत 2 प्रकार पडतात, अननोन मॅनमेड डिझास्टर्स आणि त्याचबरोबर दुसरे असतात ते म्हणजे इंटरनॅशनल मॅनमेड डिझास्टर्स. आता अननोन म्हणजे काय, तर ते मानवी कृतीमुळेच घडून येतात. जसं की एखाद्या न्यूक्लिअर पॉवर प्लांट असेल, न्यूक्लिअर पॉवर प्लांट्समधून अचानक खूप मोठ्या प्रमाणामध्ये एनर्जी जनरेट झाली जी की कंट्रोल नाही केली जाऊ शकत, तर मग त्याच्यामुळे तिथे काय होणार, खूप मोठ्या प्रमाणामध्ये रेडिएशन्स बाहेर पडणार आहेत आणि तिथे पण डिझास्टरसारखी स्थिती निर्माण होणार आहे. मग ते काय आहे, अननोन मॅनमेड डिझास्टर आहे. म्हणजे माणसाला पण ते माहिती नव्हतं की असं काहीतरी होईल, पण ते मॅनमेडमुळे झालेलं आहे. कारण निसर्गाने तर न्यूक्लिअर पॉवर प्लांट्स तयार नाही केलेत, आपणच तयार केलेले आहेत. मग ते आपल्यामुळे झाले, पण आपल्यालाही माहिती नव्हतं की असं काहीतरी होईल. मग ते काय अननोन मॅनमेड डिझास्टर्स आहेत. सो नेक्स्ट आहे युनायटेड नेशन्स हॅज डिफाईन्ड द डिझास्टर. मग आता या ठिकाणी युनायटेड नेशन्स UNने एक डिझास्टरची व्याख्या तयार केलेली आहे. ती व्याख्या अशी आहे की द सडन इव्हेंट दॅट लीड्स टू द ह्यूज लॉस ऑफ लाईफ अँड प्रॉपर्टी. म्हणजेच असे सडन इव्हेंट्स, अशा अचानक घटना की ज्याच्यामुळे खूप मोठ्या प्रमाणामध्ये ह्यूज लॉस म्हणजे खूप मोठा लॉस होतो लाईफचा आणि प्रॉपर्टीचा. लाईफ म्हणजे की त्याच्यामध्ये खूप लोकांना पण हानी पोचणार आहे, जनावरांना हानी पोचणार आहे, परत प्लांट्स आहेत तर त्यांच्यासाठी पण हा एक खूप मोठा असा इव्हेंट असतो, खूप मोठा डेंजरस इव्हेंट असतो आणि प्रॉपर्टीचा पण लॉस होणार आहे. ओके, सो द सडन इव्हेंट दॅट लीड्स टू द ह्यूज लॉस ऑफ लाईफ अँड प्रॉपर्टी, त्याला आपण डिझास्टर असं म्हणतो. मग या ठिकाणी ह्यूज आणि सडन हे जे वर्ड्स आहेत या डेफिनेशनमधले ते इम्पॉर्टंट आहेत. कारण सडन इव्हेंट्स, कारण डिझास्टर्स काही सांगून येत नाही मी येणार आहे म्हणून, तर ते सडन येतात, अचानक येतात. मग सडन इव्हेंट्स आणि त्याच्यामुळे काय होतं, ह्यूज लॉस. म्हणून सडन आणि ह्यूज हे 2 शब्द महत्त्वाचे आहेत. ॲज द डिझास्टर ऑकर सडनली, जसं की हे डिझास्टर्स खूप सडनली येतात किंवा खूप अचानक येतात, अनपेक्षित पद्धतीने येतात. इट कॅनॉट बी प्रेडिक्टेड. मग आपण ते प्रेडिक्ट नाही करू शकत की काही ठिकाणी करता येऊ शकतं की खूप पाऊस झाला तर शक्यता वर्तवली जाऊ शकते किंवा हवामान खात्याच्या अंदाजानुसार असं ठरू शकतं की या ठिकाणी फ्लड येईल किंवा या ठिकाणी सायक्लोन येईल, पण दरवेळी असं प्रेडिक्ट करता येईलच असं काही नाही आहे. मग मोस्टली खूप रेअर केसेस असतात की ज्या ठिकाणी प्रेडिक्ट केलं जातं आणि तसं होतं, खूप रेअर केसेस असतात. पण असे खूप सारे डिझास्टर आहेत की जे सडनली येतात, जे प्रेडिक्ट नाही करू शकत आपण, ज्याचा अंदाज आपण नाही लावू शकत. सो हेन्स प्रिकॉशन्स कॅनॉट बी पॉसिबल. मग आपण प्रिकॉशन्स नाही घेऊ शकत. आता आपल्याला जर डिझास्टर येणार आहे की नाही हेच माहिती नाही, तर आपण प्रिकॉशन्स कसं काय घेणार, त्याच्यामुळे प्रिकॉशन्स पॉसिबल नसतात. सो ह्यूज लॉसेस टू द प्रॉपर्टी ऑकर इन द एरिया ऑफ डिझास्टर. मग ज्या एरियामध्ये डिझास्टर घडून येतो तर त्या एरियामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रॉपर्टीचाही लॉस होतो. म्हणजे जी साधन संपत्ती आहे, ज्या बिल्डिंग्स आहेत, ज्या इंडस्ट्री आहे, त्या सगळ्यांचाच लॉस होणार आहे. कारण जर अर्थक्वेक आलं तर अर्थक्वेकमुळे बिल्डिंग्स पण पडणार आहेत, इंडस्ट्रीज पण पडणार आहेत, जे काही असेल ते सगळ्याचाच नाश होणार आहे. कारण अर्थक्वेकची तीव्रता जर जास्त असेल तर मानवासोबत सगळ्याचाच लॉस होणार आहे. म्हणजे अशा प्रकारे जर खूप मोठ्या प्रमाणामध्ये किंवा खूप सडन इव्हेंट्स किंवा खूप डेंजरस असे सडन इव्हेंट्स जर आले तर त्याच्यातून खूप मोठ्या प्रमाणामध्ये लॉस होऊ शकतो. देर आर लॉंग टर्म इफेक्ट्स ऑन सोसायटी ड्यू टू इन्सिडेंट्स ऑफ लाईफ अँड प्रॉपर्टी लॉस. मग लाईफ लॉस आणि प्रॉपर्टी लॉसमुळे सोसायटीवरती खूप लॉंग टर्म असा एक इफेक्ट तयार होतो. कारण एक तर डिझास्टर येऊन गेलेला आहे, आता डिझास्टर येऊन गेल्यानंतर जे काही लॉस झालेला आहे तो भरून काढावा लागणार, त्या लोकांचं पुन्हा घरं वगैरे सगळी व्यवस्थित करून द्यावी लागणार. तर मग त्या ठिकाणी लाईफ लॉस आणि प्रॉपर्टी लॉसचा इफेक्ट खूप लाँग टर्मसाठी होतो. कारण ज्या ठिकाणी लाईफ लॉस झालेला आहे तर तिथे लोकं पण त्यांचेच कोणीतरी नातेवाईक वगैरे असतील, तर तो जो इफेक्ट असतो तो खूप लाँग टर्मसाठी असतो, खूप वेगळी परिस्थिती असते तिथली. व्हेरियस एरियाज ऑफ लाईफ लाईक इकॉनॉमिक, सोशियल,
कल्चरल, पॉलिटिकल, लॉ अँड ॲडमिनिस्ट्रेशन एक्सेट्रा आर अफेक्टेड बाय इट. आणि ज्या ठिकाणी किंवा ज्या एरियाजमध्ये डिझास्टर घडून येतो तर त्या एरियामधील इकॉनॉमिक कंडिशनवरती पण इफेक्ट होतं. का तर आता डिझास्टर येऊन गेलेलं आहे म्हणजे ते जे लोकं आहेत तर त्यांचं पुनर्वसन करावं लागणार, रिहॅबिलिटेशन करावं लागणार, मग त्यासाठी पण खर्च येणार. सो मग या ठिकाणी इकॉनॉमीवरती पण ताण पडतो. त्याचबरोबर सोशियल, कल्चरल, पॉलिटिकल, लॉ अँड ॲडमिनिस्ट्रेशन सगळ्यावरती त्याचा इफेक्ट होत असतो. द लाईफ इन द एरिया ऑफ द डिझास्टर डिस्टर्ब्स टोटली. आणि ज्या ठिकाणी डिझास्टर येतो तर तिथलं लाईफ पूर्णतः डिस्टर्ब होतं. तुम्ही पाहिलं असेल आता जेव्हा मागच्या वर्षीच सातारा, सांगली, कोल्हापूरमध्ये पूर आला होता तेव्हा तुम्ही पाहिलं असेलच. देर इज लॉस टू लाईफ अँड प्रॉपर्टी ऑफ द पीपल इन डिस्ट्रेस. आणि मग त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये लॉस ऑफ लाईफ म्हणजेच काय की जीवितहानी होते आणि साधन संपत्तींची हानी होते. अर्लियर वी हॅव स्टडीड व्हेरियस टाईप्स ऑफ डिझास्टर्स अँड द मेजर्स टू बी टेकन. आधीच्या काही स्टँडर्ड्समध्ये आपण डिझास्टरचे प्रकार पाहिलेले आहेत. ते डिझास्टर आल्यावरती आपण काय काळजी घेतली पाहिजे हे पाहिलेलं आहे. नन ऑफ द डिफरंट डिझास्टर्स आर सिमिलर. आणि सगळे डिझास्टर हे काही सारखे नसतात. म्हणजे सायक्लोन वेगळं आहे, अर्थक्वेक वेगळं आहे. त्याचबरोबर जर एखाद्या ठिकाणी म्हणजे खूप आधी एक अर्थक्वेक आला असेल, रिसेंटली एक अर्थक्वेक आला असेल तर दोघांमधली तीव्रता वेगवेगळी असते. तर प्रत्येक वेळी जो डिझास्टर येतो तो काही सिमिलर नसतो. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे डिझास्टर प्रत्येक वेळी येत असतात. सो पिरियड ऑफ इच डिझास्टर इज नॉट सेम. आणि डिझास्टरचा काही पिरियड पण ठरलेला नसतो. जसं की आपण म्हणतो की पाऊस 4 महिने पडतो, पण असं काही आहे का की चार महिने पाऊस पडणार तर या महिन्यामध्ये जास्त पडणार आणि पूर येणार, असं काही ठरलेलं आहे का? तर नाही आहे. मग डिझास्टर्स यांचा काही एक पिरियड नसतो. सम डिझास्टर्स आर शॉर्ट टर्म वेअरॅज सम आर लाँग टर्म. म्हणजे काही डिझास्टर यांचा कालावधी शॉर्ट टर्म असतो, काही शॉर्ट टर्मसाठी येतात, काही लाँग टर्मसाठी येतात. मग जसं की अर्थक्वेक असेल तर अर्थक्वेक पटकन येतो, पटकन जातो, पण त्याचा परिणाम खूप मोठा जरी होत असला तरी तो पटकन येतो, पटकन जातो. पण फ्लड कसा आहे, आधी पाऊस पडतो, मग पाणी साचतं, मग त्याच्यातून सगळं वाहून जातं. तर हा लाँग टर्म डिझास्टर आहे. रिझन्स बिहाइंड इच डिझास्टर आर ऑल्सो डिफरंट. आणि प्रत्येक डिझास्टर येण्यामागचं रिझन पण डिफरंट असतं. ड्रॉट किंवा ड्राय फेमाईन असेल तर पाणी नसल्यामुळे ड्रॉट किंवा ड्राय फेमाईन तयार होतं किंवा डिझास्टर येतात. आणि जर खूप पाणी असेल तर फ्लड येतं. म्हणजे अशा प्रकारे प्रत्येक डिझास्टरचा येण्याचा किंवा प्रत्येक डिझास्टर घडून येण्यामागचं कारण पण वेगवेगळं आहे. डिपेंडिंग अपॉन द नेचर ऑफ डिझास्टर. मग डिझास्टरचं नेचर कसं आहे, इट कॅन बी डिटरमाइंड दॅट विच कंपोनंट ऑफ द एन्व्हायरमेंट विल बी अफेक्टेड मोर. मग डिझास्टरचं नेचर कसं आहे याच्यावरून हे ठरवलं जाऊ शकतं की निसर्गाचा किंवा एन्व्हायरमेंटचा कोणता भाग खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्याच्यावरती परिणाम होणार आहे त्या डिझास्टरचा. त्याच्यानंतर आहे कॅन यू टेल विच आर 2 मेन टाईप्स ऑफ डिझास्टर्स. डिझास्टर्सचे 2 मेन टाईप्स कोणते आहेत तर नॅचरल डिझास्टर आहे आणि मॅनमेड डिझास्टर आहे. So earlier we have studied the effects of various types of disasters and the precautionary measures to be taken in case any disaster happens. आधीच्या काही स्टँडर्ड्समध्ये आपण पाहिलेलं आहे की डिझास्टरचे टाईप्स काय आहेत. जेव्हा डिझास्टर येतात किंवा कुठल्याही प्रदेशामध्ये जेव्हा डिझास्टर घडून येतात तर तेव्हा काय केलं पाहिजे, काय मेजर्स आपण घेतले पाहिजेत, हे सगळं आपण आधीच्या स्टँडर्ड्समध्ये पाहिलेलं आहे. वी कॅन क्लासिफाय द डिझास्टर्स इन अदर वेज टू. आपण हे जे डिझास्टर्स आहेत ते काही अजून पद्धतींमध्ये पण क्लासिफाय करू शकतो. लाईक कॅटॅस्ट्रॉफिक डिझास्टर्स. जसं की कॅटॅस्ट्रॉफिक डिझास्टर म्हणजे खूप भयावह असे डिझास्टर्स. एक्झाम्पल सायक्लोन्स इन ओडिशा. ओडिशामध्ये जे सायक्लोन्स येतात तर ते. त्याचबरोबर कॅटॅस्ट्रॉफिक अर्थक्वेक्स ऑफ गुजरात अँड लातूर. लातूरमध्ये 1991 साली खिलार येथे अर्थक्वेक आलं होतं. त्याचबरोबर गुजरातमध्ये अर्थक्वेक आले होते. तर हे सगळे खूप भयावह होते. फ्रिक्वेंटली बझिंग सायक्लोन्स इन कोस्टल आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यावर सारखे येत असणारे सायक्लोन्स एक्सेट्रा. हे जे डिझास्टर्स आहेत हे खूप भयानक असतात. विच लीड टू टोटल चाऊस. आणि यांच्यामुळे खूप मोठ्या प्रमाणामध्ये लॉस होतो, खूप गोंधळ माजतो. कारण डिझास्टर्स येणार तर अर्थातच गोंधळ निर्माण होणार आहे. त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये गोंधळ निर्माण होतो, खूप मोठ्या प्रमाणामध्ये लॉस होतो, ह्यूज लॉस ऑफ लाईफ, जीवितहानी होते अँड प्रॉपर्टी, संसाधनांची हानी होते इन रेस्पेक्टिव्ह रिजन. ज्या रिजनमध्ये डिझास्टर आला आहे त्या रिजनमध्ये लाईफ लॉस होते, प्रॉपर्टी लॉस होतं. सो हवेवर इरेस्पेक्टिव्ह ऑफ ऑल दिस, हवेवर हे सगळं असूनही लाईफ हॅज ऑलवेज रिटर्न टू नॉर्मल विदिन शॉर्ट टाईम. आणि एवढे सगळे डिझास्टर येत असूनही प्रत्येक ठिकाणची जी
म्हणजे प्रत्येक ठिकाणचं जे जीवन आहे तर ते पुन्हा पूर्वरत केलं जातं. जसं की एखाद्या ठिकाणी अर्थक्वेक आला असेल तर थोड्याशा कालावधीनंतर तिथलं जे समाज जीवन आहे ते पुन्हा पूर्वीसारखं होतं. डिझास्टर मेकिंग द इम्पॅक्ट फॉर लाँग ड्युरेशन आर दोज हुज आफ्टर इफेक्ट्स आर आयदर सिव्हिअर और सिव्हिरिटी इन्क्रीजेस विथ टाईम. जसं की एक्झाम्पल आहे फेमाईन. फेमाईनमुळे काय होतं की क्रॉप संदर्भात अनेक प्रॉब्लेम्स तयार होतात. म्हणजे आधी पण प्रॉब्लेम्स असतात, फेमाईन यायच्या आधी पण, फेमाईनच्या नंतर पण प्रॉब्लेम्स असतात. म्हणजे जसं जसं त्या डिझास्टरची सिव्हिरिटी इन्क्रीज होईल त्याप्रमाणे प्रॉब्लेम्स पण वाढत जातात. म्हणजे जसं की फेमाईन आल्यानंतर काय होणार की क्रॉप्स उगवणार नाही का, तर दुष्काळ असणार आहे. दुष्काळामध्ये पाणी नसल्यामुळे पिके नाही उगवणार. मग त्याच्यामुळे कामगारांचा संप होणार, स्ट्राईक्स ऑफ वर्कर्स, रायझिंग लेवल्स ऑफ ओशियन्स, डिसर्टिफिकेशन एक्सेट्रा. ओके, तर असे काही डिझास्टर आहे की ज्यांचा आधीपासून पण इफेक्ट असतो आणि येऊन गेल्यानंतर पण तो इफेक्ट राहतो काही टर्म पुरता. ओके, सो नेक्स्ट आता आपण पाहतोय नेक्स्ट पेज. लेट अस डिस्कस. ऑब्झर्व द फॉलोइंग इमेजेस वेदर दी प्लेसेस ऑफ डिझास्टर्स आर नोन टू यू. डिस्कस द इफेक्ट्स ऑफ दिस डिझास्टर्स ऑन पब्लिक लाईफ. हाव इट कुड हॅव बीन सेव्ड फ्रॉम दिस डिझास्टर्स. डिस्कस विथ युअर फ्रेंड्स इन क्लासरूम्स. तर आता या ठिकाणी आपल्याला काही डिझास्टर्सचे इमेजेस दाखवलेले आहेत. यातले काही मॅनमेड आहेत, काही नॅचरल डिझास्टर्स आहेत. तर मग हे जे डिझास्टर आहेत तर मग आपल्याला काय सांगितलेलं आहे की हे डिझास्टर घडलेले होते, तर ते तुम्हाला माहिती आहे का? मग याच्या संदर्भामध्ये तुमचे जे क्लासमेट्स आहेत त्यांच्याशी तुम्हाला चर्चा करायची आहे. तर आता या ठिकाणी पहिल्या पिक्चरमध्ये जे आपल्याला जे दिसते तर तुम्हाला माहिती असेल की सावित्री नदीवरती एक पूल होता, ब्रिज होता, तर तो ब्रिज कोलॅप्स झालेला होता, त्याचं ती इमेज आहे. त्याच्यानंतर इथे खूप पावसामुळे ट्रेन्स बंद आहेत. त्याच्यानंतर ट्रेन्सचा ॲक्सिडेंट या ठिकाणी थर्ड पिक्चरमध्ये झालेला आपल्याला पाहायला मिळतो की या ठिकाणी ट्रेन्सचा ॲक्सिडेंट झालेला आहे. आणि त्यानंतर इथे जे आहे तर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते की पाण्याची टाकी आय थिंक खाली पडलेली आहे, कोलॅप्स झालेली आहे. तर अशा किंवा भूकंप तिथे आले असेल, अर्थक्वेक वगैरे आलं असेल, त्याच्यामुळे ते पडलं असेल. तर अशा प्रकारे काही डिझास्टर्स घडून येतात. त्याच्यानंतर पुढे आपल्याला एक चार्ट दिलेला आहे टाईप्स ऑफ डिझास्टर्समध्ये. तर या ठिकाणी पहिल्यांदा आहे काही डिझास्टरचे टाईप्स दिलेले आहेत. पहिल्यांदा आहे जिओफिजिकल, बायोलॉजिकल आणि मॅनमेड डिझास्टर्स. ओके, सो जिओफिजिकल डिझास्टर्समध्ये पण पुन्हा दोन टाईप येतात. एक आहे जिओलॉजिकल, दुसरा आहे ॲटमॉस्फेरिक. आता जिओफिजिकल म्हणजे काय, तर पृथ्वीच्या भूपृष्ठावरती किंवा वातावरणामध्ये जे डिझास्टर घडून येतात तर ते. द जिओलॉजिकलमध्ये काय आहे, अर्थक्वेक आहे, वल्कॅनो आहे, सुनामी आहे, लँडस्लाइड्स आहे, लँडफॉल आहे, इरोजन आहे, अल्कलायझेशन आहे, फ्लडिंग आहे एक्सेट्रा. अर्थक्वेक तुम्हाला माहिती आहे, वल्कॅनो म्हणजे ज्वालामुखी पण माहिती आहे की जमिनीमधून किंवा अर्थच्या सरफेसच्या आतमधून चेंजेस झाल्यामुळे लावा बाहेर पडतो तर ते. सुनामी पण तुम्हाला माहिती आहे, जेव्हा ओशियनच्या खाली जो सरफेस असतो, अर्थ सरफेस, त्याच्यामध्ये जर अर्थक्वेक घडून आला तर त्यापासून सुनामी तयार होते. लँडस्लाइड्स, दरड कोसळणे, तर या सगळ्या इरोजन म्हणजे काय, तर जमिनीची धूप होणे. तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या जिओलॉजिकल डिझास्टरमध्ये येतात. त्याच्यानंतर आहे ॲटमॉस्फेरिक म्हणजे काय, वातावरणामध्ये. आता वातावरणामध्ये कुठले कुठले डिझास्टर घडून येतात, तर हॉट अँड कोल्ड वेव्ज, स्नोस्टॉर्म्स, स्नोफॉल, जसं की ज्या ठिकाणी बर्फ पडतो तर त्या ठिकाणी बर्फाचे स्टॉर्म्स असतात. स्नोफॉल, खूप मोठ्या प्रमाणामध्ये बर्फ पडणे. सायक्लोन्स, त्याचबरोबर हेलस्टॉर्म, ड्रॉट, फ्लड. आणि त्याच्यानंतर या ठिकाणी आहे मेटेरोराईट म्हणजे ते उल्का वगैरे पडतात तर ते. सनस्पॉट्स एक्सेट्रा. ओके, त्याच्यानंतर आहे बायोलॉजिकलमध्ये प्लांट आणि ॲनिमल दोन टाईप आहेत. फर्स्ट आहे एक्झाम्पल प्लांट्समध्ये फॉरेस्ट फायर, जसं की जंगलांमध्ये वगैरे फॉरेस्ट फायर, वणवा वगैरे पेटतो. त्याच्यानंतर फंगल डिसीजेस स्प्रेड होतात. प्लांट्स थ्रू पण होऊ शकतात आणि ॲनिमल्स थ्रू पण होऊ शकतात. त्याच्यानंतर आहे वीड म्हणजे जे अनवॉन्टेड ग्रास असतात तर ते. ॲक्वेटिक कॅरोट ग्रास, कॉमन ग्रास. मग या ठिकाणी वीडमध्ये कोणते तर ॲक्वेटिक जे वीड असतात म्हणजे ॲक्वेटिक जे नको असलेले, त्याला आपण तृण म्हणतो, जे नको असणारे प्लांट्स आहेत तर ते, म्हणजे नको असणारं गवत आहे तर ते. कॅरोट ग्रास, कॅरोटच्या भोवती जे ग्रास येणार आहे तर ते. आणि कॉमन ग्रास जे की आपण एखादं झाड लावल्यानंतर त्याच्या आजूबाजूला जे येतात ग्रास तर ते. त्याच्यानंतर आहे ॲनिमल्स थ्रू कोणते डिझास्टर्स निर्माण होऊ शकतात. इन्फेक्शियस व्हायरसेस, त्याचबरोबर बॅक्टेरिया, कोलेरा,
बॅक्टेरिया थ्रू कोणते कोणते आजार स्प्रेड होऊ शकतात. कोलेरा आहे, मलेरिया आहे, हेपॅटायटिस आहे, प्लेग आहे, इन्सेक्ट्स, बाईट ऑफ पॉयझन्स, ॲनिमल्स. आत्ताच एक डिझास्टर सध्या सुरू आहे कोरोनाचा, तर तो पण एक डिझास्टरच आहे, कारण इतकी मोठी त्याच्यामुळे इतका मोठा लाईफ लॉस होतो आहे. तर सो इट इज ऑल्सो अ टाईप ऑफ डिझास्टर. नेक्स्ट आहे मॅनमेड डिझास्टर्स. मॅनमेड म्हणजे मानवाच्या कृत्यामुळे घडवून आणलेले डिझास्टर्स. पहिला आहे अननोन आणि दुसरा आहे इंटरनॅशनल. अननोनमध्ये पॉयझनियस गॅसेस आहेत. ॲटॉमिक टेस्ट, जसं की मी आधी सांगितल्याप्रमाणे ॲटॉमिक पॉवर प्लांट्समध्ये जर काही चुकून चेंजेस झाले किंवा चुकून जर जास्त इतकी एनर्जी प्रोड्यूस झाली काही चुकींमुळे, जे की कंट्रोल नाही करू शकत आपण, मग त्याच्यामधून खूप मोठ्या प्रमाणामध्ये रेडिएशन्स बाहेर पडतात आणि ते पण एक प्रकारचं डिझास्टरसारखंच ॲक्ट करतं. अनप्लॅन्ड ॲक्सिडेंट. आता ॲक्सिडेंट घडून येतात, जसं की या ठिकाणी आपल्याला ट्रेनचा ॲक्सिडेंट दाखवला आहे. हा काय कोणी ठरवून घडून आणला आहे का, तर नाही. सो हे सगळे अननोन आहेत, म्हणजे हे खूप अचानक होतं सगळं, की ट्रेनचे ॲक्सिडेंट होतात, बाईकचे ॲक्सिडेंट होतात, ट्रकचे ॲक्सिडेंट होतात, हे सगळं अचानक घडून येतं. पण ते ट्रेन मानवाने बनवलेलं आहे, त्याच्यामुळे ते मॅनमेड डिझास्टरमध्ये येतं. नेक्स्ट आहे इंटरनॅशनल डिझास्टर्स. इंटरनॅशनल पहिला आहे वॉर, जे की वर्ल्ड वॉर फर्स्ट आणि सेकंड झालं होतं, त्याचे जे इफेक्ट्स होते तर त्याचे एक्झाम्पल्स येऊ शकतात. फायर, बॉम्ब ब्लास्ट, त्याचबरोबर फोर्स्ड मिग्रेशन, टेररिझममध्ये 26/11चा दहशतवाद, त्याच्यानंतर रेप्स, चाइल्ड लेबर एक्सेट्रा. नेक्स्ट, कॅन यू टेल विच आर द डिस्ट्रक्टिव्ह इफेक्ट्स ऑफ फ्लड, विच आर द इफेक्ट्स ऑफ ड्राय फेमाइन, विच आर द डिस्ट्रक्टिव्ह इफेक्ट्स ऑफ अर्थक्वेक, व्हॉट इज फॉरेस्ट फायर, व्हॉट इज इट्स इफेक्ट्स ऑन एन्व्हायरमेंट. या सगळ्यांची उत्तरं आपल्याला या पॅरेग्राफमध्ये मिळणार आहेतच. सो आपण डायरेक्ट हा पॅरेग्राफ पाहूया. इफेक्ट्स ऑफ डिझास्टर. सो वी हॅव अंडरस्टँड द सिरियस इफेक्ट्स ऑफ डिझास्टर विथ द हेल्प ऑफ अबोव मेन्शन क्वेश्चन्स. या ठिकाणी जे क्वेश्चन्स मेन्शन केलेले आहेत की डिस्ट्रक्टिव्ह इफेक्ट्स ऑफ फ्लडचे डिस्ट्रक्टिव्ह इफेक्ट्स काय आहेत, ड्राय फेमाइनचे इफेक्ट्स काय आहेत, जसं की कोलॅप्सिंग ऑफ ब्रिजेस, फ्लडिंग ऑफ कोस्टल विलेजेस, शॉर्टेज ऑफ फूड, हे सगळे फ्लड्समुळे होणारे प्रॉब्लेम्स आहेत. जेव्हा पण फ्लड येतात तेव्हा काय होतं, या ठिकाणी जो पहिला क्वेश्चन आपल्याला विचारलेला होता, व्हॉट आर द डिस्ट्रक्टिव्ह इफेक्ट्स ऑफ फ्लड, त्याचं उत्तर या ठिकाणी आहे की ब्रिजेस कोलॅप्स होतात. जसं की या ठिकाणी एक एक्झाम्पल आहे, सावित्री ब्रिज जो आहे, सावित्री नदीवरचा ब्रिज जो आहे तर तो कोलॅप्स झाला होता. सो असे काही फ्लडमुळे प्रॉब्लेम्स अराईज होतात. त्याचबरोबर जे किनाऱ्यालगतचे विलेजेस असतात तर त्यांच्यामध्ये पाणी गेल्यामुळे ते पण सगळं, म्हणजे तिथे पण खूप लाईफ आणि प्रॉपर्टी लॉस होतो. त्याचबरोबर फूड शॉर्टेज तयार होतं. तर हे सगळे फ्लड्समुळे निर्माण होणारे प्रॉब्लेम्स आहेत. कोलॅप्सिंग ऑफ हाऊसेस, डेव्हलपिंग क्रॅक्स इन लँड आर सम ऑफ दी इफेक्ट्स ऑफ अर्थक्वेक. मग अर्थक्वेकमुळे काय होतं की घरं वगैरे पडतात, बिल्डिंग्स पडतात, त्याच्यानंतर जमिनीवरती क्रॅक्स निर्माण होतात. तर हे सगळं अर्थक्वेकचे इफेक्ट्स आहेत. डिझास्टर लाईक फॉरेस्ट फायर अँड ड्रॉट ऑल्सो ॲडव्हर्सली अफेक्ट द एन्व्हायरमेंट. आणि फॉरेस्ट फायर, ड्रॉट यासारखे जे डिझास्टर्स आहेत तर त्याचा पण पर्यावरणावरती वगैरे परिणाम होत असतो. फॉरेस्ट फायरमुळे जसं की खूप सारे ट्रीज त्याच्यामध्ये जळले जातात, त्याच्यामुळे एन्व्हायरमेंटला नुकसान होते. खूप मोठ्या प्रमाणामध्ये असं एक धूर तयार होतो आहे जो की हानिकारक असतो. त्याच्यानंतर आहे ड्रॉट, दुष्काळ एक्सेट्रा. हावेवर व्हॉट इज एक्झॅक्ट नेचर ऑफ दिस डिझास्टर्स. मग या डिझास्टरचं एक्झॅक्ट नेचर काय आहे, वेदर देअर आर मेनी चेंजेस इन नेचर बिफोर द अक्युरन्स ऑफ डिझास्टर्स. मग हे डिझास्टर्स निर्माण होण्याच्या आधी नेचरमध्ये किंवा सराउंडिंगमध्ये काही आपल्याला चेंजेस पाहायला मिळतात का. फॉर हाऊ लाँग द इफेक्ट्स ऑकर आफ्टर द ऑक्युरन्स ऑफ डिझास्टर. मग डिझास्टर आल्यानंतर किती काळ यांचा इफेक्ट राहतो, हाऊ कसा. इट नीड्स टू बी थिंक ओवर ऑल दीज एस्पेक्ट्स. मग या सगळ्यांचा विचार आपण करायला पाहिजे. आता पहिले या ठिकाणी विचारलेलं होतं की व्हॉट इज एक्झॅक्ट नेचर ऑफ दिस डिझास्टर्स. मग या डिझास्टरचं एक्झॅक्ट नेचर काय आहे. हे सगळे नॅचरल डिझास्टर्स आहेत. पहिलं तर या ठिकाणी सांगितलं होतं फ्लड कशामुळे येतं, खूप पाऊस जर पडला, खूप पाणी जर झालं, नदीला जर पूर आला तर ते सगळ्या आजूबाजूच्या परिसरामध्ये पसरणार. त्याच्यानंतर अर्थक्वेक्स, त्याच्यानंतर परत आहे फॉरेस्ट फायर. फॉरेस्टमध्ये फायर लागते, जसं की एखाद्या सुक्याची काही झाडाची पानं असतात ती एकमेकांवरती घासली की मग फॉरेस्ट फायर लागतं. किंवा दुसरं आहे ड्रॉट, जे की पाऊस न पडल्यामुळे किंवा पाणी जर नसेल तर त्याच्यामुळे होतं. खूप वर्षानुवर्ष जर त्या ठिकाणी पाऊसच नाही पडला तर मग ड्रॉट निर्माण होतं. डिझास्टर्स डेफिनेटली अफेक्ट द इकॉनॉमी ऑफ द नेशन्स. आणि डिझास्टर हे नेशनच्या, राष्ट्राच्या उत्पन्नावरती पण परिणाम करत असतं.
कसं काय, तर द इफेक्ट इज ऑलवेज रिलेटिव्ह टू डिझास्टर अँड इकॉनॉमी. डिझास्टर आणि इकॉनॉमी यांचा नेहमी सहसंबंध असतो. दॅट इज इफ एनी पार्ट इज डिस्ट्रॉईड, जसं की एखादा पार्ट जर डिझास्टरमुळे डिस्ट्रॉय झाला असेल, देर आर लॉंग लास्टिंग इफेक्ट्स ऑन इकॉनॉमी ड्यू टू ह्यूज एक्सपान्सेस ऑन इट्स रिकन्स्ट्रक्शन. मग जर डिझास्टरमुळे एखादा पार्ट डिस्ट्रॉय झाला असेल, तर एखादा प्रदेश डिस्ट्रॉय झाला असेल, तर मग त्या प्रदेशाचं रिकन्स्ट्रक्शन करण्यासाठी, तिथे परत घरं बांधून देण्यासाठी, लोकांना राहण्यासाठी, किंवा त्या प्रदेशामध्ये जे काही घडलं असेल तर ते सगळं व्यवस्थित बसवण्यासाठी, त्या प्रदेशाची, त्या लोकांना अन्न वगैरे देण्यासाठी, तर हा सगळा खर्च कोणावरती येतो, देशाच्या इकॉनॉमीवरती येतो. मग जेव्हा पण एखादा डिझास्टर येतो तर त्याच्यामुळे तो सगळ्यात जास्त अफेक्ट कोणाला करतो, तर देशाच्या इकॉनॉमीला करतो. कारण जेव्हा एखादा डिझास्टर येऊन जातो तर त्याच्यानंतर लोकांचं परत पुनर्वसन करावं लागतं आणि पुनर्वसन करण्यासाठी खर्च लागतो. An effect of disaster on social leadership is that if local leadership is not strong enough, citizens become confused. मग डिझास्टरचा जो इफेक्ट आहे, आता डिझास्टर जेव्हा येतं तर डिझास्टर आल्यानंतर काय करायचं, पुढची प्रोसिजर काय आहे, किंवा डिझास्टर जेव्हा सुरू असतो तेव्हा आपण काय केलं पाहिजे, किंवा डिझास्टर यायच्या आधी जर आपल्याला कळेल किंवा हवामान अंदाजाने जर सांगितलं असेल तर मग त्यावेळी लोकांना सेफ जागेवरती वगैरे घेऊन जाणे, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत तर ह्या सगळ्या कोणी केल्या पाहिजेत, की त्या ठिकाणचे जे लोकल लिडरशिप असतात, जे काही नेते वगैरे असतात, किंवा जे ज्याच्या हातामध्ये त्या पूर्ण प्रदेशाची सत्ता असेल तर त्याने ते करायला पाहिजे. पण जर लोकल लिडरशिप स्ट्रॉंग नसेल तर या सगळ्याचा जो भार असतो तर तो सोशल लिडरशिपवरती येतो आणि त्याच्यामुळे सिटिझन्स कन्फ्यूज होतात की नेमकं काय चाललं आहे इथे, की त्यांना सिटिझन्सला पण कळत नाही की नेमकं काय करायचं, किंवा नागरिकांना कळतच नाही की नेमकं काय करायचं. इट अफेक्ट्स देअर पार्टिसिपेशन इन रेस्क्यू अँड रिहॅबिलिटेशन ॲक्टिव्हिटीज. मग आता जेव्हा एखादा डिझास्टर येतो तर त्या डिझास्टरमधून बाहेर पडणं, किंवा त्या डिझास्टरपासून जर डिझास्टरची आधीच न्यूज कळलेली आहे तर आपण एखाद्या सेफ ठिकाणी वगैरे जाण्यासाठी, किंवा डिझास्टर येऊन गेल्यानंतर पुनर्वसन करण्यासाठी, तर या सगळ्या गोष्टींमध्ये सिटिझन्सचं पार्टिसिपेशन असणं खूप गरजेचं असतं. कारण लोकांचं पार्टिसिपेशन असेल, लोक जर व्यवस्थित काम करत असतील तर त्या डिझास्टरमधून नक्कीच आपण बाहेर पडू शकतो, किंवा त्याचं पुनर्वसन चांगल्या पद्धतीने होऊ शकतं. ॲडमिनिस्ट्रेटिव्ह प्रॉब्लेम्स अराइज ड्युरिंग दी डिझास्टर. डिझास्टर्समुळे खूप सारे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह प्रॉब्लेम्स येतात. इफ लोकल गव्हर्निंग बॉडीज आर अफेक्टेड बाय डिझास्टर, जर ज्या लोकल गव्हर्निंग बॉडीज म्हणजे जे लोकल गव्हर्नमेंटचे जे काही कार्यालय वगैरे असतील ते जर अफेक्ट झाले असतील या डिझास्टरमुळे रिलेटेड डिपार्टमेंट्स कॅनॉट आन्सर द प्रॉब्लेम्स ऑफ डिझास्टर इफिशियंटली. So all the concerned departments are affected by disaster and thereby entire system collapses. आणि जर आजूबाजूची गव्हर्नमेंट सिस्टीम जर डिझास्टरमुळे त्याच्यावरती काही अफेक्ट झाला असेल तर मग सगळी जी सिस्टीम आहे, कारण जे काही काम करायचं असेल किंवा लोकांना वाचवणं किंवा लोकांचं परत रिहॅबिलिटेशन करणं, हे सगळं त्या ऑफिसेसच्या वगैरेच अंडरखाली होत असतं. आणि मग जर ती यंत्रणा जर डिझास्टरनी अफेक्ट झाली असेल तर मग सगळी सिस्टीम कोलॅप्स होते. डिझास्टरचा इकॉनॉमिकली, सोशल, एन्व्हायरमेंटल या सगळ्या गोष्टींवरती कसा परिणाम होतो तो आपण पाहणार आहोत. पहिला आहे इकॉनॉमी. आता इकॉनॉमीमध्ये काय होणार आहे, तर जेव्हा एखादा डिझास्टर येऊन जाणार तर तेव्हा लोकांचं पुनर्वसन करावं लागणार, आणि लोकांचं पुनर्वसन करण्यासाठी अर्थातच खर्च येणार आहे, आणि त्या खर्चामुळेच डिझास्टरचा इफेक्ट इकॉनॉमीवर होणार आहे. त्याच्यानंतर सोशलमध्ये आता लोकांवरती डिझास्टरमुळे लोकांची घरं वगैरे सपोज फ्लड आला असेल तर वाहून गेली असतील, किंवा जर अर्थक्वेक आला असेल तर त्यांची घरं वगैरे कोलॅप्स झाली असतील, मग हा परिणाम होणार आहे त्या लोकांवरती. नेक्स्ट आहे एन्व्हायरमेंटल. जसं की डिझास्टर्स जेव्हा येऊन जातात तर तेव्हा त्या ठिकाणी बिल्डिंग्स वगैरे पडतात. त्याचबरोबर जर ड्रॉट वगैरे आलं असेल तर त्या ठिकाणी वॉटर सोर्सेस ज्या आहेत तर त्या पूर्णपणे सुकलेल्या असणार आहेत. त्याच्यानंतर परत सांगितलेलं आहे कंटॅमिनेशन ऑफ वॉटर. आता जेव्हा फ्लड वगैरे येणार तर फ्लडमध्ये जे पाणी असतं ते काय स्वच्छ असतं का, तर नाही, ते सगळं घाण वगैरे घेऊन आलेलं असतं. ते पाणी नदीमधून आलेलं असतं, ते घाण वगैरे पण घेऊन आलेलं असतं. मग त्याच्यामुळे वॉटर कंटॅमिनेशन होतं. त्याचबरोबर पोल्युशन होतं. तर या सगळ्या गोष्टी घडून येत असतात. आणि त्याच्यामध्ये जे काही वाहून गेलेले प्राणी किंवा मनुष्य वगैरे असतील तर त्यांचे जे शव वगैरे आहेत तर ते पण त्याच एन्व्हायरमेंटमध्ये तसेच राहतात. नेक्स्ट आहे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह प्रोफेशनल. मग आता ॲडमिनिस्ट्रेटिव्ह प्रोफेशनल म्हणजे जे लोक असतात, जे की ऑफिसर्स वगैरे असतात, त्यांच्या हातामध्ये डिझास्टर मॅनेजमेंटचं काम असतं. तर मग त्या लोकांवरती खूप स्ट्रेस येतो कामाचा. त्याचबरोबर ट्रान्सपोर्ट सिस्टीम कोलॅप्स झालेली असते, कारण डिझास्टर येऊन जाणार तर तिथे ट्रान्सपोर्टेशन वगैरे सगळं काही बिघडलेलं असणार आहे.
आणि मग तिथे फॅसिलिटीज पण नसणार आहेत. तर हे सगळं ॲडमिनिस्ट्रेटिव्ह प्रोफेशनलवरती इफेक्ट होणार आहे. नेक्स्ट आहे पॉलिटिकल, की राजकीय क्षेत्रामध्ये काय होईल. सो आता त्या ठिकाणी सपोज की एखाद्या प्रदेशामध्ये डिझास्टर आलेला आहे आणि तिथे जर प्रबळ असं नेतृत्व असेल तर चांगलंच आहे, पण जर प्रबळ नेतृत्व नसेल तर मग त्या लोकांची खूप तिथल्या हालत होणार आहे. प्रबळ नेतृत्व असेल तर एखादं स्ट्रॉंग लिडरशिप असेल तर ते त्या लोकांना जे की त्या डिझास्टरमुळे ग्रस्त लोक आहेत तर त्या लोकांना ते चांगली हेल्प देऊ शकतात, त्यांना मेडिकल हेल्प वगैरे प्रोव्हाइड करू शकतात. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे मेडिकल. जे इंज्युअर्ड लोक आहेत तर त्यांना मेडिकल हेल्प देणं, त्यांना हॉस्पिटल्समध्ये वगैरे शिफ्ट करणं, किंवा जे लोक इमोशनली किंवा मेंटली स्ट्रेसमध्ये आलेले आहेत तर त्यांच्याकडे लक्ष देणं. तर या सगळ्या गोष्टी डिझास्टर्समध्ये घडून येत असतात. मग हे सगळे प्रॉब्लेम्स डिझास्टरमुळे वेगवेगळ्या ठिकाणी अराईज होत असतात. ओके. सो नेक्स्ट आता आपल्याला पाहायचं आहे नेचर अँड स्कोप ऑफ डिझास्टर, जे की आपण पाहणार आहोत नेक्स्ट व्हिडिओमध्ये. सो आय होप की तुम्हाला हे टॉपिक समजले असतील. सो या व्हिडिओमध्ये आपण डिझास्टर, टाईप्स ऑफ डिझास्टर आणि इफेक्ट्स ऑफ डिझास्टर पाहिलेला आहे. मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल ना तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. त्याचबरोबर यांसारखे नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजेच मी जेव्हा यांसारखे नवनवीन व्हिडिओज अपलोड करेन तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळत राहील. मित्रांनो, असेच छान आणि मस्त व्हिडिओ या चॅनलवरती अवेलेबल आहेत. त्याचबरोबर 10th स्टँडर्डच्या सर्व विषयांचे व्हिडिओज देखील अवेलेबल आहेत आणि हे सगळे व्हिडिओज पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ज्या लिंक्स दिलेल्या आहेत त्यावर तुम्ही क्लिक करून हे सगळे व्हिडिओज पाहू शकता. चला तर मित्रांनो, आता या ठिकाणी आपण इथेच विश्रांती घेऊया. पुन्हा भेटूया नवीन पाठासोबत, नवीन व्हिडिओसोबत, नवीन टॉपिकसोबत. तोपर्यंत पाहत रहा एस क्लास एज्युकेशन बाय सुहानी, तेही सुहानी सूर्यवंशी या चॅनलवरती. So friends, thank you so much for watching this video. See you in next video.